नमस्कार मंडळी. आज बनवूया भरपूर स्टफिंग असलेला खरपूस खुशखुशीत कोबीचा पराठा आणि सोबत भन्नाट तडका दही चटणी. असा पराठा की लोणचं भाजी काही नको, दही सोबतच 2 ते 3 पराठे संपणार गॅरंटी. सर्वात आधी मसाला तयार करूया. 2 चमचे धने, 5 ते 6 मिरी, 3 सुकी मिरची आणि 2 चमचे बडीशेप मंद आचेवर भाजून बारीक वाटून घ्या. आता एक मध्यम कोबी किसून घ्या आणि सुती कपड्यात त्याचं पाणी चांगलं पिळून काढा. हीच सिक्रेट ट्रिक, नाहीतर पराठा लाटताना फाटतो. आता कोबीमध्ये वाटलेला मसाला, चवीनुसार मीठ, 1 आणि अर्धा चमचा आमचूर पावडर, 1 चमचा जिरं पावडर, 1 चमचा ओवा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा. पिठासाठी 3 कप गव्हाचं पीठ, 1/4 कप बारीक रवा, चिमूटभर मीठ आणि 2 चमचे तूप घालून चोळा. कोबीचं काढलेलं पाणी आणि थोडं गरम पाणी घालून सॉफ्ट डो मळून घ्या. आता झटपट तडका दही चटणी. तेलात मोहरी, मिरची, तमालपत्र, चणा डाळ, उडीद डाळ, लसूण, ओली मिरची, कांदा, हळद, मिरची पावडर, मीठ आणि कोथिंबीर परता. गॅस बंद करून फेटलेलं दही मिसळा. आता पिठाची पाडी करून भरपूर स्टफिंग भरा. हळूच बंद करा. हलक्या हाताने लाटा आणि तव्यावर मंद आचेवर भाजा. वरून साजूक तूप सोडा आणि बघा, तो खरपूस सोनेरी रंग. आणि बस, गरमागरम कोबीचा खुशखुशीत पराठा आणि तडका दही चटणी तयार. एकदा खाल्ला की आणखी एक पराठा दे ना, हे ऐकायला मिळेल. तुम्ही पण नक्की करून बघा. आणि अशा सोप्या रेसिपीसाठी आईची रुचीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.